एक मिनिट हा. सावित्री, इस्त्रीवाला आलाय. सावित्री आत्या, तू थांब. घरात दादा आहे ना, तो करेल ही कामं. दादा. प्रीतम, काय चाललंय? सावित्री समोर आहे, ती घेईल. सावित्री, कपडे घे. आत्या थांब. इस्त्रीवाला आलाय, त्याच्याकडून कपडे घे. इस्त्रीवाला आलाय, त्याच्याकडून कपडे घे. आई त्यांनी स्वतःहून कबूल केलंय की तो तयार आहे कामं करायला नोकरांची. मग आता प्रॉब्लेम काय? प्रीतम, हे सगळं अति होतंय, बस कर आता. हा? एक मिनिट, काम झालंय, प्लीज थांबवा आवाज. आणि एकाच घरात राहत असताना कोणी नोकर कोणी मालक नसतो. मी ठेवतोय. तुझा नेक्स्ट टास्क आहे की तो आदित्यला गाडी पुसायला लाव, नाहीतर त्याला गोळी घालण्यात येईल. ए दादा, मलाच काय तोंडवर करून विचारतोयस काय झालं? तुला काय इन्व्हिटेशन द्यायचं काम करायला? मी करतोय की सगळी कामं. हो का? गाडी कोण पुसणार माझी? अरे बघतोस काय, मला ऑफिसला जायचंय, गाडी पुस लवकर. गाडीतलं फडकं का रुमाल नाहीये? तुझ्या रुमालाने पुस. लवकर. अरे ते एवढ्याशा रुमालाने काय होणार आहे? शर्ट आहे ना, शर्टाने पुस ना पटापट, उशीर होतोय, मला ऑफिसला जायचं यार. चल लवकर. लवकर लवकर दादा. पुसतोय मी गाडी.
काय काय झालंय सांग मला. आई मी प्रीतमच्या वतीने तुम्हा दोघांची माफी मागायला आली. अगं मला माहितीये की प्रीतम आदित्य दादांसोबत खूप चुकीचं वागताय. पण खरंच ते असं का विचित्र वागतायत ना, मला काही कळतच नाहीये. आणि तुम्ही नका काळजी करू, मी स्वतः बोलेन त्यांच्याशी. मी त्यांना सगळं नीट समजावून सांगेन. नक्कीच त्यांचा काहीतरी गैरसमज झालेला असणार, त्याशिवाय असं नाही वागणार ते. तुम्ही ओळखता ना प्रीतमना, त्यांचा स्वभाव असा नाहीये. त्यांचं खरंच खूप प्रेम आहे दादांवर, तरी ते असं का वागतायत ना कळत नाहीये. पण तुम्ही प्लीज त्यांना एकदा माफ करा. नाही प्लीज, मी त्यांना नीट समजावून सांगेन. मी खात्री देते की ते पुन्हा असं नाही करणार. फक्त एकदा माझ्यासाठी माफ करा त्यांना. रिया, तू एक चांगली बायको आहेस, पण आपला नवरा जेव्हा चुकत असतो तेव्हा त्याला थांबवणं हे सुद्धा एका बायकोचं कर्तव्य असतं. होय, बरोबर बोलताय तुम्ही. प्रीतमच्या अशा विचित्र वागण्यामागचं काय कारण आहे ना, हे मी शोधून काढेन.